गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा तुमच्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द अनाइंट. आणि मी तुमचा होस्ट आणि दोस्त अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं. हा आहे आपला दुसरा व्लॉग आणि आज आपण जात आहोत पुणे येथे. वन डे ट्रिप आहे, छोटीशी ट्रिप आहे. काही कामानिमित्त आपण जात आहोत पुणे येथे. आता वाजलेले आहेत 4 आणि आपण निघणार आहोत 5 वाजता. थोडीफार पॅकिंग बाकी आहे, सो ती पॅकिंग करून तुम्हाला भेटतो गाडीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, तर आपण आता निघालेलो आहोत. टाईम झालेला आहे 5:45. खरं तर आपल्याला 5 वाजता निघायचं होतं, पण थोडे पॅकिंग वगैरे त्यामुळे थोडा लेट झाला. सो 5:45 झालेले आहेत आणि आता आपण निघालेलो आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत आष्ट्याजवळ आणि आष्ट्याजवळ लागलेला आहे आपल्याला पाऊस. सांगलीमध्ये आपल्याला नव्हता पाऊस आणि सांगलीमध्ये 2-3 दिवस नव्हताच, पण या साईडला आता आपल्याला जातानाच लागले. बघू शकता तुम्ही. होप सो पुण्यामध्ये पाऊस नसावा, जेणेकरून आपले काम व्यवस्थितरित्या आणि लवकर व्हावे. सो बघूया काय होतं आहे काय नाही, तुम्हाला पुढे अपडेट देऊच. बाय. लागलेला आहे आता पुणे बेंगलोर हायवे आणि आता आपण पुणे बेंगलोर हायवेवर लागणार आहोत. थोडा समोरपर्यंत रस्ता खराब आहे. गाइज, वी आर हेडिंग टुवर्ड्स पुणे अँड दिस इज पुणे बेंगलोर हायवे. हायवेचं काम चालू असल्यामुळे थोडे साईडचे सर्व्हिस रोड जे आहेत ते थोडे खराब आहेत. बट अद्यापही हायवेचं काम पूर्ण झालेलं नसल्यामुळे ह्या सर्व्हिस रोडवर जाम लागण्याचे फार चान्सेस असतात. सध्या तर आता सकाळची वेळ असल्यामुळे एवढा जाम नाही आहे. ठीक आहे. रिच्ड ॲट कराड आणि आता आपण स्टॉप घेणार आहोत ब्रेकफास्टसाठी, चहा नाश्त्याचा ब्रेक. सो
आणि फ्यूल पण आपल्याला भरावं लागणार आहे. सो थांबूया पुढे. नमस्कार मित्रांनो, तर अपडेट असा आहे की आपण कराडमध्ये नाही तर आपण साताऱ्यामध्ये थांबणार आहोत नाश्त्यासाठी, चहा नाश्त्यासाठी. सो कराड आपण स्किप करणार आहोत कारण साताऱ्याला एक छान असं हॉटेल आहे, तर तिथे आपण नाश्ता करणार आहोत. गेल्यानंतर तुम्हाला दाखवूच, तोपर्यंत व्ह्यू एन्जॉय करा. तर आपण आहोत JB पेट्रोल पंपवर. इथे आपण फिलअप करण्यासाठी थांबलेलो आहोत, पाहू शकताय. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत हॉटेल मिर्च मसाला. इथे तुम्ही नाश्त्याला थांबू शकता. जस्ट साताऱ्याच्या समोर हायवेच्या एकदम बाजूला HP पेट्रोल पंप आहे. सातारा सोडल्यानंतर लगेच, आणि तिथेच आहे हॉटेल मिर्च मसाला. सो मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत हॉटेलमध्ये. हॉटेलची स्वच्छता वगैरे खूप छान अशी आहे. इडली वडा आलेला आहे आपला. ठिकाणी इडली वडाच घेतलेला आपण. सो बघूया खाऊन कसं आहे. मित्रांनो, तर नाश्ता झालेला आहे आपला आणि चहा नाश्ता करून आपण निघालेलो आहे समोर. दुसरा टोल आपल्याला लागलेला आहे आणेवाडी टोल. प्रिव्हियस टोलला आपल्याला 75 रुपीज चार्जेस लागलेले. इथे किती चार्जेस लागत आहेत बघू.
नमस्कार मित्रांनो, पुण्यातलं आपलं काम संपलेलं आहे आणि आता आपण निघत आहोत परतीच्या प्रवासावर, म्हणजेच सांगली इथे. सो काम आपलं पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 2:30. सो पोचायला किती वेळ लागतोय काय नाही, पुढे तुम्हाला अपडेट कळवू. वेलकम बॅक मित्रांनो. आपण आता पुण्याच्या बाहेर पडलेलो आहे, हायवेला लागलेलो आहे आपण. सो ट्रॅफिकमध्ये बराच वेळ गेला, जवळपास 1.25 तास ट्रॅफिकमध्ये गेला आपला आणि आता आपण फायनली हायवेवर लागलेलो आहोत. सो 3.5 तासामध्ये आपण पोचू आपल्या घरी. तर तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. आता मित्रांनो, आम्ही आहेत घाटात आणि तुम्ही व्ह्यू पाहू शकताय. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 6:15 आणि वेदर कसं झालेलं आहे पहा.
है हम खो न जाए कहीं, सुहाना सफर और ये मौसम हसी। नमस्कार मित्रांनो, आपण घेतलेला आहे टी ब्रेक. आता आपण आहोत साताऱ्याच्या थोडं समोर हॉटेल राजेशाही. राजेशाही नावाचं हॉटेल आहे. खूप छान असं हॉटेल आहे, पाहू शकता तुम्ही. डिनरचा काही प्लॅन नाही आहे, सो आपण चहा घेऊन पुढे निघूया. का पुढे डिनरसाठी कुठे थांबूया काय नाही ते तुम्हाला नंतर कळूया. तर चहा घेऊन आपण निघूया. मित्रांनो, झालेली आहे चहाची वेळ. चहा घेऊन निघूया आपण. वातावरण बघू शकता माझ्या मागे. भेटूया चहा घेऊन तुम्हाला समोर. मित्रांनो, चहा घेऊन आपला झालेला आहे आणि आपण आता निघालेलो आहे आपल्या पुढच्या प्रवासाला घराकडे. सो 6:15 वाजता आपण थांबलेलो आणि 7:15 वाजले आता. सो बराच टाईम इथे गेला आपला. आपण बघूया आता किती आपल्याला पोचायला किती वाजता आहेत. तुम्हाला अपडेट करू नंतर. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो, जेवण आपलं डिनर झालेलं आहे आणि खूप छान असं हॉटेल होतं. खूप छान अशी व्हरायटी होती, क्वालिटी होती. सो जर तुम्हाला यायचं तर हॉटेल बागायत फूड मॉल म्हणून आहे. शुद्ध शाकाहारी असं हॉटेल बागायत हे हॉटेल आहे. कुठला आहे रोड? आष्टा इस्लामपूर रोडवर आहे हे हॉटेल. सो तुम्ही येऊ शकताय. बाकी तुम्हाला आता मी घरी गेल्यावर भेटूयास. व्लॉगचा एंड घरी गेल्यावर करूया. बाय. सो फायनली मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत घरी आणि आता वाजलेले आहेत 10:30. सो खूप छान असा प्रवास झाला. 1 डेज ट्रिप होती, छोटी ट्रिप होती. वेदर खूप छान होतं, त्यामुळे मजा आली ट्रिपमध्ये. तुम्हालाही होप सो तुम्हालाही मजा आली असेल. तर जर तुम्हाला हा व्लॉग छान वाटला असेल, आपला सेकंड व्लॉग छान वाटला असेल, तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, आपली काळजी घ्या आणि गुड नाईट.